त्यांनी सांगितलं की माझ्यासारखा स्टेजवरती येऊन छाती टोकपणे काम केलेलं काम सांगावे. आपण काय प्रतिक्रिया? सगळी कामं तेच करतात. आम्ही गोट्या खेळत असतो तिथे, सगळी कामं तेच करतात. वडिलांच्या खात्यातनं पैसे आणून तिथे हुशारे करण्यापेक्षा तिथे लोकांच्या उपयोगाची कामं दाखवा. कालच MIDC मध्ये लोक तिथे रस्त्यावर उतरले होते. का तर रस्त्याची कामं जी करायला पाहिजे ती केली नाही, आणि जी नाही करायला पाहिजे ते काही केले ते बरोबर आहेत, परंतु फक्त रस्त्याची कामं आणायची, त्यातनं पॉकेट मनीसाठी भ्रष्टाचार करण्याच्या मार्गाने पैसे काढायचे, हीच कामं चालू आहेत. याला विकास जर ते बोलत असतील तर तसा विकास त्यांना लखला. त्याने आमचा पलावा पूल करावा, पहिला दिव्याचा पूल करावा, मानकोली पुलाचं जो अलाइनमेंट चेंज झाली ती करावी. या अशी कामं, ही जर कामं ती छाती ठोकपणे सांगत असेल की आमची कामं आहेत, तर ती कामं त्यांना लखला बसू. संजय राऊत यांनी पण टीका केलेली आहे की सातत्याने वेळ आल्यावरती बदलणारा पक्ष असे भरपूर आहेत. यावरती काय? त्यांनी आत्मनिरीक्षण आणि परीक्षण करावं, त्यांचं स्वतःचं काय हे झालेलं आहे. आम्ही आहे तिथेच आहे. आम्ही आजपर्यंत कुठे युती आघाडी केली नाही. त्यांनी कोणाकोणाशी कधी कधी केलेली आहे, त्याचं आत्मपरीक्षण त्यांनी करावं. खूप मोठे नेते आहेत, त्यांच्याबद्दल मी जास्त बोलू शकत नाही. 22 लोकसभेसाठी आज या ठिकाणी बैठक झालेली आहे. प्रामुख्याने कुठले लोकसभामध्ये निवडणार किंवा कल्याण लोकसभेविषयी चर्चा झाली नाही, एकंदरीत सर्वच लोकसभाबद्दल चर्चा झाली. त्यांचा आढावा घेतला साहेबांनी आणि पुढचं मार्गदर्शन ते करणार आहेत. किती ठिकाणी आपण उमेदवारी लढवणार अशी शक्यता या ठिकाणी नाही, आता सध्या तरी आम्ही जवळजवळ 25च्या वर लोकसभांचा आढावा घेतोय, आणि त्याच्यातनं जो आउटपुट जो निघेल त्याच्यावर. त्या निवडणुकीमध्ये 25 जागा आहे फिक्स झाल्या असं समजायचं? नाही, फिक्स वगैरे काही झालं नाही. आढावा सगळ्याच जागांचा घेतो, पण त्यात आम्हाला 25 जागा अशा लढण्याच्या मनस्थितीत दिसतात. आम्हाला चांगली परिस्थिती दिसली होती. एकंदरीत पाहायला गेलं की लोकसभेमध्ये आता मनसे देखील आक्रमक भूमिका झाली असून आपल्या 25 जागेसाठी या ठिकाणी या 22 ठिकाणच्या ज्या लोकसभेची जागा झाली ते 20 ते 25 ठिकाणीच्या कार्यकर्ते असतील किंवा पदाधिकारी असेल यांच्याबरोबर मोठ्या प्रमाणात चर्चा या ठिकाणी झालेली आहे. आणि नेमकं मनसे या लोकसभेमध्ये कशाप्रकारे उतरतं हे पाहणं योग्य राहणार आहे. कॅमेरा पर्सन हरीश न्यागीसह सुनील जाधव, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.